क्लिनिकल रिसर्च ह्या डिपार्टमेंटमध्ये डिसेंबर महिन्यात 2025 मध्ये एक नवीन अपडेट आली आहे जी तुम्ही सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे। क्लिनिकल रिसर्च ह्या डिपार्टमेंटमध्ये USFDA नावाची जी संस्था आहे त्या संस्थेने एक नवीन बदल केलेला आहे। मेडिकल डिव्हाइसेस रिसर्चसाठी हा जो डेटा आपल्याला कलेक्ट करायला लागायचा त्यामध्ये आपल्याला पेशंट डेटा लागायचा, जो डेटा डी आयडेंटिफाईड आहे तो डेटा आता आपण डायरेक्टली यूज करू शकतो। आता डी आयडेंटिफाईड पेशंट डेटा म्हणजे काय एक्झॅक्टली, तर जे काही आपण मेडिकल रेकॉर्ड्स म्हणतो किंवा आपण इन्शुरन्स क्लेमिंगची जे काही आपल्याकडे डेटाबेस आहे तो डेटाबेस आता डायरेक्टली रिसर्च मध्ये यूज केला जाणार आहे। जसं की आपल्याला माहिती आहे की ह्या आधी आपल्याला डेटा रिसर्च करण्यासाठी खूप जास्त कालावधी लागायचा, पण हा डेटा आता आपल्याला इझिली अवेलेबल होणार असल्यामुळे क्लिनिकल रिसर्च आणि डेटा ॲनालिसिस ह्या दोन गोष्टींमुळे आपल्याकडे क्लिनिकल रिसर्च IT इंडस्ट्री खूप जास्त बूम मध्ये जाणार आहे। खूप जास्त नोकऱ्या ह्यामध्ये आपल्याला इंडियामध्ये सुद्धा अवेलेबल होणार आहेत। सो जर एखाद्याला क्लिनिकल IT इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी येणार आहे। यासारख्याच नवीन इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।